आजचा दिवस त्यांना सुद्धा मात्र ओम साईराम सर्व क्रीडा रसिकांना आजच्या दिवसातून पुन्हा एकदा या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. तर विचार जर केला तर अजून 2 दैवाची पॅन्टी लागते कारण का तुमचा 12वा प्रतिनिधी चिकनगर संघ त्याच्याकडे टी शर्ट नसेल टी शर्ट ट्रॅक कारण का कंपल्सरी नियम आहे मित्रांनो. या नियमाचे तुम्हाला मात्र यावेळेस पालन करायचंय. परंतु तुम्हाला 5 दैवाची पॅन्टी लागते याच्या पण दखल घ्या. सामना आपण लगेच सुरू करा. मैदानावरती 2 आघाडीचे फलंदाज ज्यावेळेस रोशन आणि मैदानावरती सुमित तर पहिले षटक गोलंदाज ज्यावेळेस पिंट्याचा वापर केला जाईल चिकनगर संघाच्या माध्यमातून. चिकनगर संघाने कालच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. दुसऱ्या बाजूला दिवा संघाने चांगलं क्रिकेट दाखवलं. पहिला चेंडू दुसऱ्या दिवसातील चेंडू दरम्यान पंच लाईन बघती लाईन चुकीची आहे. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला पंच दर्शन सांगतायत की लाईन चुकीची आहे. तिचं 5 धावा आधीच ऍड होत्या. धावसंख्या दाबालकावरती 6 धावा येतील. हा चेंडू वनसोडे माझा प्रयत्न चेंडू संपर्क अजिबात येत नाहीये. चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण जबरदस्त गोलंदाजी होती मैदानावरती. धावसंख्या दाबालकावरती 6 धावा येतात कारण का 5 धावेची पॅन्टी लागते मैदानावरती. या 5 धावा भरपूर महत्वाच्या ठरतील का एका बाजूला असा प्रश्नचिन्ह कारण का पिंट्याचा वापर केला जातोय यावेळेस पहिल्या षटकामध्ये चिकनगर संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकर फलंदाज सुमित चेंडू वनसोडले माझा प्रयत्न पंच पुन्हा लाईन बघती लाईन चुकीची आहे. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर शॉर्ट बॉल होता मात्र पंचांनी यावेळेस लाईनचा विचार केला. लाईन चुकीची तर धावसंख्या अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावरती 7 धावा दाबालकावरती येत आहेत. सकाळचं पहिलं सत्र सकाळचं वातावरण क्रिकेटला अनुकूल असं वातावरण. सुमित हा चेंडू सपाने घेऊन काढलाय. चेंडू कीपरच्या पाठी गेलाय. शॉर्ट मारले चेंडूची फील होते तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगल डबल जास्त महत्व देण्याचा प्रयत्न मैदानावरती कारण का विचार केला सकाळचं वातावरण थोडंसं दमट कारण खेळपट्टीचा जर थोडीशी दमट असेल कारण का भरपूर धावसंख्या बघितल्या 114 धावा ठोकल्या होत्या चिकनगर संघाने. कोपर संघाला बरंचसं केलं होतं सर्वात उच्चांक या स्पर्धेचा आपण कालच्या दिवसामध्ये बघितला. यावेळेस कालच्या दिवसात सामना उर्वरित शिल्लक होता तो सामना मात्र आज आपण खेळतोय. तर त्याच्यानंतर विचार केला आज भरपूर 12 दिग्गज संघ पुन्हा एकदा आपला परफॉर्मन्स देतील स्पर्धेच्या माध्यमातून. पेंड्या रोशनसाठी चेंडू दरम्यान शपथ झाले होते मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क अजिबात येत नाही. चेंडू थोडासा शॉर्ट बॉल होता यावेळेस शॉर्टने माझा प्रयत्न होता तसं काय होत नाही तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 8 धावा येत आहेत. पिंड्या चेंडू दरम्यान लाईन पुन्हा एकदा चुकीची. तिसरा चेंडू खराब येतो. तिसरा चेंडू स्वेर येतोय. यावेळेस सातत्याने चुका होतात मात्र चिकनगर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी पिंट्या मात्र पिंट्याचा वापर केला जातोय. पहिला P1 षटकामध्ये सामना 5 षटकाचा असेल त्याच्यामध्ये 2 षटक सर्कल बाबनीचे असतील P1 आणि P2. मला शपथ झाले होते. स्वप्न चेंडू घेऊन काढलाय. चेंडूची फील्ड होती ती षटकावर तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. जास्तीत जास्त सिंगल डबलवरती जास्त मात्र लक्ष यावेळेस केंद्रित केलंय एका बाजूला दिवस संघाच्या माध्यमातून. तर धावसंख्या दाबालकावरती जाऊया 10 10 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गाचा पहिला P1चा गोलंदाज पिंट्याचा वापर केला गेलाय यावेळेस चिकनगर संघाच्या माध्यमातून. हा चेंडू स्टेपआउट झाले होते. चेंडूमध्ये घेऊन काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूची फील्ड होतं सिंगल कंप्लीट बघता बघता या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या अजून 2 निवडली. धावसंख्या दाबालकावरती 12 धावा दाबालकावरती चांगल्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत कारण विषय 5 धावा आधीच दिवस संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या होत्या. त्याचा पुरेपूर फायदा येणाऱ्या काळामध्ये होईल का असा मला प्रश्न असेल. चेंडू दरम्यान स्वतःने घेऊन काढला. चेंडू गुडल्यास पुढे फेकला होता तोपर्यंत सिंगल कंप्लीट फक्त सिंगल येते. षटक क्रमांक संपलाय पहिला आम्हाला दर्शन सांगतायत. षटक क्रमांक पहिले संपलाय. धावसंख्या दाबालकावरती आता मात्र 13 धावा दाबालकावरती. धन्यवाद डीजे धन्यवाद. नक्की डीजेचा वापर कमी करू कारण का भरपूर उशीर आणि भरपूर वेळ झाला विनोदाला. तर आपल्याला लवकरात लवकर सामना कसा संपेल याची आपण दखल घेतली पाहिजे. तर चला आपण वेळ कमी का चिकनगर संघ दर्शन आपण सातत्याने कॉल करायचंय मैदानावरती. फक्त 25 मिनिटं असतील आपल्याला. 25 मिनिटांमध्ये 5 षटक फेकणं अनिवार्य असेल ती जिम्मेदारी आमची 2 पंच मैदानावरती. एका बाजूला दर्शन दुसऱ्या बाजूला किरण शिंदे.
तुमच्यावरती जबाबदारी तुमच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. फक्त 25 मिनिटांमध्ये खेळाचं पहिलं सत्र कसं संपेल याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. त्याला शिकंकर संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. सध्या आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. तर धावसंख्या दापालकावरती या दरम्यान आतापर्यंत 13 धावा दापालकावरती गोलंदाज विक्रमचा वापर केला जाईल या पेडू षटकामध्ये. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. शैलेश बेदरे सूरज सज्ज होत आहेत. प्रत्येक क्षण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्यानं किंवा तुम्ही स्मार्टफोन मध्ये तुझ्या लॅपटॉप कम्प्युटरच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा बघू शकाल, एन्जॉय करू शकाल. एक जबरदस्त यावेळेस आयोजन. चेंडू स्लोवर फेकलाय, ऑनसाइड चेंडू घेऊन काढलाय, चेंडू स्कोअर विकेट. चेंडू घेऊन काढतो तोपर्यंत चेंडूची फीड होतोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त सिंगल येते. तर धावसंख्या अजून एक निवडेल. धावसंख्या दापालकावरती स्कोर झोन 14 14 धावा दापालकावरती येत आहेत. तर चांगली सुरुवात आतापर्यंत सिंगल डबाला जास्त प्राधान्य किंवा लक्ष दिलाय. एका बाजूला आपण बघतोय अज ओपनर आघाडीचे फलंदाज सुमित, दुसऱ्या बाजूला मैदानावरती रोशन. यावेळेस विक्रमचा वापर केला जातोय मैदानावरती चिकंगर संघाच्या माध्यमातून. आपण स्पर्धा बघतो मैदानावरती गंभीर चषक 2017 मास्टर सचिन रमेश तेंडुलकर. हा चेंडू स्लोवर फेकला, भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. यावेळेस नशिबाचा चौकार. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या अजून 4 निवडेल. धावसंख्या दापालकावरती 18 धावा दापालकावरती पहिला चौकार या वेळेचा दिवा संघाच्या माध्यमातून दाखवल्या फलंदाज रोशनने. विक्रम पुन्हा एकदा स्लोवर चेंडू दरम्यान बॅकफुटला गेले होते. जबरदस्त आपण बघतो या दरम्यान स्पंच पॉइंट डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. गुड शॉट. धावसंख्या अजून 4 निवडेल. धावसंख्या दापालकावरती या दरम्यान 22 धावा दापालकावरती डिफेन्स क्रिकेट दाखवलं पहिल्या पेमेंट षटकामध्ये. मात्र यावेळेस बॅटचा पेस गोललाय. दरम्यान हा चेंडू दरम्यान स्कोअर विकेट. चित्तोष जज करतोय, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. पहिला हादरा मैदानावरती रोशन बॅक टू पेविलियन. थँक्यू डीजे. तर पहिल्या विकेटचे बदल पहिल्या झटक्यामध्ये ते रोशन बाद झालाय. या रोशनने मध्ये टोटल 5 चेंडूचा खेळ केला. त्याच्यामध्ये 9 धावा मात्र उभारला. सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज यावेळेस बाद झालाय. अनिकेत जातोय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. 1 डाऊन साठी अनिकेत जातोय. T20 सुरू सुद्धा आपण जिंकले. आपण कालच्या दिवसामध्ये इंग्लंड संघाला परास्त करून पुन्हा एकदा ती शृंखला शोधा आपल्या नावावरती गेलाय. जबरदस्त क्रिकेट दाखवला सर्व यंगस्टारने. चेंडू दरम्यान चेंडू खोदून काढला होता. चेंडू जातोय मिड ऑफला चेंडूची फील्ड होती एक्स्ट्रा कव्हर झोन मधून. तोपर्यंत मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. त्याचा लगेच फायदा घेतलाय कारण का लगेच संवाद तालमेल दोघांमध्ये अतिशय चांगला सुमित. आणि एका बाजूला बघतोय आपण अनिकेत. 2 फलंदाज. धावसंख्या दापालकावरती जाऊया. धावफलक आतापर्यंत 24 धावांपर्यंत पोहोचलाय. 24 लॉस ऑफ 1 विकेट्स बनाम दिवा संघ 24 धावा दापालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ पेटूचा विक्रमचा वापर केला गेलाय यावेळेस चिकंगर संघाच्या माध्यमातून. चिकंगर विपक्ष दिवा. चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग यावेळेस साधलाय. आसमानी टोआ षटकार. धावसंख्या दापालकावरती 30 धावा. तर सर्व संघाने एक सूचना येते. ज्यावेळेस तुमचा सामना सुरू होईल तुम्ही आमची एंट्री आहे एंट्री गेटच्या इथनं तिथनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये यायचंय. सामना ज्यावेळेस तुमचा सुरू होईल त्यावेळेस, आता नाहीये. गणेश टेन्शन नको घेऊ. विचार जर केला तर ज्यावेळेस तुम्ही नाणेफेकी झाली त्यानंतर जेव्हा तुमचा सामना असेल क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी असो तुम्ही एंट्री गेटच्या इथनच यायचंय. तुमचा एकही खेळाडू मैदानाच्या बाजूने किंवा बघू वेगळ्या साईडने जर आला त्या संघाला लगेच पेनल्टी दिली जाईल. याच्या पण दखल घ्या. हा एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवते कारण का तुमचा ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस दोन्ही संघ
एंट्री गेटच्या इथनच आमच्या समोर समोरच सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण त्याच्यानंतर आमच्या पवलेमध्ये तुमची बसण्याची व्यवस्था केली. लगेच आपण पवलेमध्ये बसायचंय. सातत्याने विचार जर केला लाईव्ह टेलिकास्ट असेल त्या जर विचार जर केला तर त्या नियमानुसार तुम्ही प्रवेश किंवा एंट्री मैदानातून आमच्या समोरून करायचे. तसं आपण यावेळेस सामन्याकडे यावेळेस 2 षटकाचा खेळ संपल्याने धावसंख्या दाखवते आतापर्यंत 30 धावा लागत आहेत. तर सापाटे संघ सुद्धा आपली उपस्थिती दाखवते कारण का पहिला सामना असेल आजच्या दिवसातील मोठी दिसाई विपक्ष सापाटे मयूर यांचा संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला अधिक संघ असेल. हा चेंडू अनस्टेडला घेऊन काढलाय क्षेत्रशाती वेगाने येतोय जज केलाय चुकीचं क्षेत्ररक्षण सुरुवातीला साठून जातोय आणि षटकार. धावसंख्या अजून 6 ने धावसंख्या धाबालकावरती स्कोर मोजून 36 लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिला षटकार दाखवला आणि काय तर गोलंदाजी परती गोलंदाज पिंट्या आपल्या सेकंड स्पेल मध्ये वापर केला तो चिकनगर संघाच्या माध्यमातून. चेंडू तर काय दुसरा टेकअप होतोय लीडिंग एज फलंदाज बाद. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. डिझाईन मी तुम्हाला एकदा कॉल केला धन्यवाद. तर तुम्ही लगेच तिथनच कटअप करायचंय लगेच आपण बंद करायचं याचा आपण दखल घ्या. तुम्हाला धन्यवाद बोलू तर कुठल्याही क्षणाला आम्ही जेव्हा बोलू तर तुमचं लक्ष आमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही लगेच तिथं बंद करा स्टॉप करा डीजे डीजेचा वापर थोडासा कमी करा. सातत्याने सामना भरपूर उशिरा सुरू झालाय. तुम्हाला संधी आम्ही देऊ दुपारच्या सत्रामध्ये मात्र यावेळेस आपण थोडासा डीजेचा वापर कमी करा प्लीज. धावसंख्या धाबालकावरती या दरम्यान आतापर्यंत 36 धावा धाबालकावर दुसऱ्या विकेटचं पतन अनिकेत बाद झाला. नवीन मैदानावरती 4थ्या क्रमांकाचा भूषण सज्ज होतोय. चेंडू दरम्यान बरोबरचा बर्गर चेंडू मध्ये बॅटवरती आदळला चेंडू जातोय या दरम्यान लेग बायची बंद हवेत आम्हाला पंच सांगतायत. चेंडू शॉट फायनलला चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत फक्त सिंगल. तर धावसंख्या अजून एक ने स्कोर मोजून 37 37 धावा धाबालकावरती षटक क्रमांक मार्ग असते 30 आपल्या सेकंड फील्ड मध्ये गोलंदाज विचार जर केला तर पिंड्या नक्कीच उशिरा सांगायला सूचना विचार जर केला तर 5 धावेची पॅन्टी लागते चिकनगर संघाला. चिकनगर संघ थोडासा उशीर आला जे खेळाडू नव्हते त्याच्यानंतर त्यांचा 12वा प्रतिनिधी सुद्धा मात्र दिलेला जे आम्ही ड्रेस कोड आहे त्या ड्रेस कोड मध्ये नव्हता कारण का व्हाईट ट्रॅक आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं टी शर्ट हे कंपल्सरी तुम्ही प्राधान्य करणं अतिशय महत्वाचं असेल. त्यांच्या आमच्या अनिल भोईर यांचं शुभ आगमन झालं आमच्या व्यासपीठावर त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणारे आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा आणि आज सुद्धा भरपूर संख्येने आमच्या मोठ्या गावाचा नवा पाडा त्यांच्या देवीचा पाडा असो सर्व आमचे मान्यवर आज सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येतीलच. धावसंख्या धाबालकावरती दरम्यान आतापर्यंत 38 धावा धाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते यावेळेस 30 पिंट्याचा वापर केला जातोय त्यामुळे यावेळेस गुणशपरावरती आपल्या सेकंड फील्ड मध्ये ज्याने पहिला स्पेल फेकला तब्बल धावा खर्च केल्या होत्या 8. त्याच्यानंतर गोलंदाजी केली विक्रमने तर विक्रमने तब्बल 17 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये एका फलंदाजा तरी बाद करून सक्षम ठरला मात्र धावा जास्त खर्च केल्या कारण का पहिल्या पी1 षटकामध्ये डिफेन्स क्रिकेट दाखवलं. P2 षटकामध्ये जास्त आक्रमण जास्त चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला. त्याच्यानंतर श्यामचे मान्यवर शशी जोशी आमचे जुने नोबेलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व शुभागमन झालं सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आमच्या आयोजकांच्या वतीने पण एकदा शब्दशृंगाने तुमचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. धावसंख्या अजून एक ने धावसंख्या धाबालकावरती 40 धावा 40 40 कंप्लीट 1 टू गो. अंतिम चेंडू हा चेंडू दरम्यान बॅटवरती आदळलाय पंचांनी अपील उचलून लावली आहे पायचीच्या माध्यमातून फलंदाज बाद भूषण बॅक टू पेव्हिलियन.
त्यावेळेस मैदानावरती सुमित बाद झालाय. नवीन फलंदाज दीपक जातो मैदानावरती. दीपक विचार जर केला तर 6व्या क्रमांकाचा फलंदाज 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा जयेश आणि दीपक दोन्ही नवीन फलंदाज आहेत. मात्र यावेळेस जास्त चांगली धावसंख्या उभारेल का विचार जर केला तर प्लस पॉईंट असेल. कारण का प्लस पॉईंट बेनिफिट विचार जर केला तर भरपूर झाला. कारण का 5 जावा आधीच ऍड झाल्या होत्या दिवस संघाच्या खात्यामध्ये. त्याचा बेनिफिट त्याचा फायदा पूर्णपणे होईल का. नितीन करण सुद्धा आमच्यामध्ये जॉईन होत आहेत. हा चेंडू ऑन साईडला भिडकावून दिलाय. ताकदीचा योग्य तो वापर. मिड विकेट षटक क्लिअर करतोय षटकार. धावसंख्या अजून 6 निवडेल. धावसंख्या दापालकावरती 52 धावा दापालकावरती येत आहेत. जर विचार जर केला सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न एका बाजूला सातत्याने आतापर्यंत बघितलं गेलं तर दिवस संघाच्या माध्यमातून कारण का अंतिम विचार जर केला तर 1.5 ओव्हर शिल्लक असणारे स्लोगन षटक बाकी असतील. त्या स्लोगन षटकामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळेस दिवस संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाज चिकनगर संघाच्या माध्यमातून गोलंदाज गोलकीपरावरती यावेळेस निकेतचा वापर केला गेलाय. हा चेंडू दरम्यान घेऊन काढलाय. स्कोर द विकेट. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. तर धावसंख्या दापालकावरती त्याचे आमचे शरद जोशी जबरदस्त व्यक्तिमत्व जुनियर मुलीचे जे शुभागमन झाला इकडे. तर याच्या आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांनी आमच्या स्पर्धेमध्ये त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणारे जबरदस्त व्यक्तिमत्व. हॅलो ज्यावेळेस दीपक शाखेला फलंदाज चेंडू दरम्यान ऑन साईडला घेऊन काढला आहे. क्षेत्रशाती वेगाने तोपर्यंत भरपूर वेळ जातोय. दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन जयेश आणि दीपकच्या माध्यमातून. तर बघता बघता अजून 2 धावसंख्या दोन्ही बाजू धावसंख्या दापालकावरती 55 धावा दापालकावरती. सुमित रोशन त्याच्यानंतर अनिकेत त्याच्यानंतर भूषण बाद झाले 4 फलंदाज आतापर्यंत गमावले. त्याच्यानंतर 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती दोन्ही नवीन फलंदाज आहेत. चेंडू दरम्यान भिडकावून दिला क्षेत्ररक्षक येतोपर्यंत हा षटकार. त्याच्यानंतर आमचे मान्यवर एकनाथ जोशी जुने डोंबिवलीचे जबरदस्त व्यक्तिमत्व स्वतः त्याने मात्र मान्यवर भरपूर संख्येने सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आमच्या व्यासपीठावरती कारण का विजेता बोईर यांचं भरपूर यांच्यावरती प्रेम असल्या कारण जबरदस्त व्यक्तिमत्व होते आणि स्पर्धेचे एक आधारस्तंभ प्रमुख घटक म्हणून त्यांची वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून विजेता बोईर आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तर चला यावेळेस 4 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या दापालकावरती विचार जर केला तर एकूण आतापर्यंत लागली आहे 61 धावा दापालकावरती. जबरदस्त क्रिकेट सातत्याने सादर करण्याचा प्रयत्न कारण का सुरुवात चांगली झाली होती. बेनिफिट भेटला होता विनोद पाटील विषयी 5 धावांचा. 5 धावा आधीच मात्र ऍड झाल्या त्याच्यामध्ये पूर्णपणे. त्याच्यानंतर विचार जर केला तर सातत्याने मागे मात्र यावेळेस सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न पुणे दिवस संघाच्या माध्यमातून. चल यापुढे सामना मोठी संघात संघनायक त्याच्यानंतर सापाडी संघाचा संघनायक दोन्ही संघात संघनायकाने लगेच आमच्या व्यासपीठावरती पिंट्या पाडे सुद्धा याच्या आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व सापाड्याचे त्याच आमच्या व्यासपीठावरती लगेच आपण पिंट्या पाडील. त्याच्यानंतर दोन्ही संघाचा अधिक एका बाजूला दुसऱ्या बाजूला मयूर दोन्ही संघात संघनायकाने लगेच संपर्क साधा आमच्याशी. दरम्यान हा चेंडू गोड्या काकाचा चुल्यामध्ये शेवटच्या पुश केलाय. बॅकफुट पॉइंटला तोपर्यंत फक्त या 2 धावा कंप्लीट. दोरकानाथचा वापर केला जाईल. दोरकानाथ गोलंदाज दोरकानाथ याचा वापर अंतिम षटकामध्ये स्लोगन षटक मार्गस्थ असताना सातत्याने जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न यावेळेस मैदानावरती दिवा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या दापालकावरती 63 धावा दापालकावरती दोरकानाथचा वापर केला गेलाय या 5व्या आणि अंतिम षटकामध्ये. शपथ झाले होते जबरदस्त टायमिंग साधला यावेळेस. आउटफील्ड पास आहे गॅप शॉट सिलेक्शन आणि चौकार. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती यावेळेस जबरदस्त टायमिंग डीप मिड ऑफ क्षेत्रामधून चांगलं क्रिकेट. वन्स अगेन गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ फेस
धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला आहे. धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद, जयेश बाद होतोय. यश मात्र बाद होते. नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती आकाश. चला मोठी देसाई संघात संघनायक मयूर पर्यंत येत आहे. त्याच्यानंतर एका बाजूला अधिक. चला आपण लवकरात लवकर संपर्क साधा आमच्याशी. याच्यानंतर सामना असणार आहे पहिल्या फेरीतील पहिला सामना, कारण का आजचे विषय घेतला भरपूर दिग्गज 12 संघ आपल्या समोर आपला परफॉर्मन्स देतील आजच्या दिवसामध्ये. दीपक साठी दरम्यान फलंदाज चार ओव्हरची 2 साठी प्रयत्न कीपर बीट झाला जोपर्यंत सिकी सिंगल कंप्लीट. 22 पर्यंत धावे आम्हाला दर्शन सांगतायत. धावसंख्या अजून एक धावसंख्या दापालकावरती 68 धावा दापालकावरती येत आहेत. चांगली प्रकारची सुरुवात, कारण की तर कालचा एक सामना पूर्वी शिल्लक राहिला होता. तो सामना मात्र आपण यावेळेस आता खेळला जातो. तो सामना यावेळेस चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिवा संघाच्या माध्यमातून. दिवा विपक्ष चिकनगर असा सामना मैदानावरती दौरकानात. चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न चेंडू संपर्क अजिबात येत नाहीये. भरपूर लवकर खेळ आहे. चेंडूच्या रिक्षेमध्ये होतो जोपर्यंत डॉट बॉल. दौरकानात समजा पुन्हा एकदा कमबॅक, कारण का पुराणे चावल ज्याला म्हटलं तर सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी भरपूर उन्हाळा पावसाळ्यामध्ये सातत्याने बघितले असेल या गोलंदाजाने, आणि त्याचा पूर्णपणे अनुभव का असा अनुभव पणाला लाभलाय. सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत. वन्स अगेन हा चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न चेंडू बॉर्डरवरती आदळलाय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. लेग बायच्या मध्ये पंच सांगतो तोपर्यंत खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या दापालकावरती आतापर्यंत 69 धावा दापालकावरती. तर 70 धावेची गरज असणार आहे. जर विषयाचं केलं तर एक टुर्नामेंट समोर आणतोय. येत्या 23, 24, 25, 26 या तारखेला मात्र एक भरपूर मोठी टुर्नामेंट असणार आहे. नांदिवली कुलवाडीच्या मैदानावरती प्रवेश फी असेल 10,000 रुपये आणि प्रथम पारितोषिक असणार 1,00,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि तिसऱ्या चौथ्या पारितोषिक 20,000 रुपये असेल. प्रत्येक संघाला टी शर्ट दिले जातील आणि त्याचा लाईव्ह टेलिकास्ट आमच्या नक्कीच जीटीसीचे मेंबर सज्ज होतील, कारण का जलपेश बोला नक्कीच संपर्क साधा होता. तर कोणाला मात्र त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता असेल तर संपर्क साधा आमच्या समोर कक्षामध्ये. यापुढील सामना असणार आहे मोठी देसाई विपक्ष सापाडे या दोन संघांमध्ये. सापाडे संघात संघाने आलाय जितेश. आपण बाहेरून यायचं जितेश बाहेरून यायचं प्लीज. संघनायक जेव्हा नाणेफेकीसाठी येईल तेव्हा त्याने एंट्रीच्या इथनं जायचंय, याची आपण दखल घ्या. हा नियम तुमच्यामध्ये मी पोहोचवतो, कारण जितेश उशीर आले होते. हरकत नाही जितेश. मग त्याच्यानंतर आपण सर्व संघनायकांनी याची दखल घ्या. नाणेफेकीसाठी जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला एंट्रीच्या इथनंच यायचंय आणि त्याच्यानंतर विचार जर केला तर जेव्हा तुमचा सामना असेल तेव्हा तुम्ही आमच्या कक्षेच्या समोरूनच क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षण करेल. त्याच्यानंतर फलंदाजी करणारा संघ पैलूमध्ये बसेल. शुभ असेल नाणेफेकीचा कौल सामना असणाऱ्या मैदानावरती यावेळेस सापाडे विपक्ष मोठी देसाई एका बाजूला अधिक पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला जितेश. यावेळेस मोठी देसाई संघाच्या माध्यमातून जितेश येत आहेत. तर सकाळचा पहिला सामना विचार जर केला तर आजच्या दिवसातील आज तब्बल 12 संघ असणारे समोर मोठी देसाई सापाडे आगासन उसरगर नवापाडा वाडेगर खिडकाली देवी सापाडा बी, त्याच्यानंतर आजदे वडवली बी सोनारपाडा आणि शील असे संघ आज आपल्या समोर असतील. विचार जर केला सातत्याने भरपूर चांगले सामने आपल्याला पाहायला भेटतील आजच्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर मोठे गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व राजू भोईर, राजूदादा पर्यंत शुभ आगमन होतं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचं भरपूर प्रेम आहे, यांचं शुभ आगमन होतं आमच्या या स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा भरपूर मनापासून आभार आणि स्वागत. अधिक नाणेफेकीचा कौल मात्र सापाडे संघ जिंकतो. चला मात्र मोठ्या गावचे राजूदादा भोईर याचा आपण आमच्या व्यासपीठावरती तुमचा यशोचित सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर तुम्ही ऐकत राहा, कारण का स्पर्धा अतिशय महत्वाची, कारण का जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. तर आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया यावेळेस आमच्या मायक्रोफोनवरती नितीन कान.
धन्यवाद राहुल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सकाळच्या सत्रात सहर्ष स्वागत. सुप्रभात. डीजे मास्टर जरा साईंचे गाणं सुद्धा येऊ द्या, कारण की आज गुरुवार आहे आणि साईंचे भक्त खूप आहेत. त्यामुळे डीजे मास्टरला विनंती असेल की जरा साईंचे गाणे येऊ द्या. सातत्याने ही स्पर्धा आपण बघतोय. एमबी चषक, मास्टर ब्लास्टर चषक सचिन तेंडुलकर 2017. आयोजक आहेत गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ, सलग ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम द्यायचे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता चिकनकर संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते दिवास संघाला. दिवास संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 गडी बाद 69 धावा कुठल्या आहेत आणि 70 धावांचं मापक असं आव्हान ठेवले ते चिकनकर संघासमोर. ज्या चिकनकर संघाने कालच्या दिवसात 5 षटकांमध्ये तब्बल 114 धावा कुठल्या होत्या, त्या संघासमोर 70 धावांचं लक्ष्य आहे. कालच्या दिवसात गिरीश भोईरने तब्बल आपण मिळली 64 धावा कुठल्या होत्या 18 चेंडूमध्ये. तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक स्ट्राईक फलंदाज पिंटू. स्ट्राईक फलंदाज पिंट्या जोशी आपण बघतो नवापाडा संघामध्ये. आज नवापाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे, तर नक्कीच पिंट्या जोशीला आपण बघू. नाणेफेकीचा कॉल झाला. मोठी देसाई वर्सेस सापार्डे. सापार्डे संघ टॉस विन आहे. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. तुझे मास्टर आज थोडेसे साईंचे गाणे येऊ द्या ही आपल्याला विनंती आहे, आदेश नाहीये. अप्रतिम संगीत ऐकवलं आपण कालच्या दिवसात. लारा यांना विनंती की आपण यायचे आमच्या व्यासपीठावर. लारा एक जबरदस्त खेळ होते अंडरमचे. यावेळेस मात्र पिंटूने खेळून काढला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर ना 6 धावांसाठी गुड शॉट. क्या बात आहे. अप्रतिम संगीत ऐकलं मी म्हणून डीजे मास्टरने. परमेश माई हेडुटने यांनी गायलेलं हे गीत. अप्रतिम आवाज आहे आपण होते परमेश माई यांचं. महेश शोभैले, चलपेश भोईर जीटीसीच्या माध्यमातून कव्हर करते ती स्पर्धा मी म्हणेन. जीटीसी नाव खूप मोठे मी म्हणेन रायगड भिवंडी मध्ये सुद्धा. आकाश यावेळेस मात्र पिंटूचा जोरात मारण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय मला वाटतं, कारण की आकाश वारेकर थोडेसे नाराज होतात आणि पिंट्यासारख्या खेळाडूला जीवदान मिळतोय. कालच्या दिवसात 0वरती वाद झाला होता. पिंट्या मात्र गिरीशने 64 धावा कुठल्या होत्या. गिरीश भोईर मात्र 9 सेकंडला आहे. धावसंख्या 6. मॅच चेंडू आला असेल तर बघायचं गिरीश. मॅच चेंडू आला असेल तर घ्यायचे. बघायचं पिंटू. सहा धावा आपण बघतोय धावफलकावरती. 3 चेंडू आलेले आहेत. 71चा टार्गेट आहे मी म्हणेन. सुरुवात चांगली झाली आहे. आकाश यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रवलतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती आपण बघतोय विनोद, जिथे 2 धावा मिळत आहेत. 1-1 धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. धावसंख्या 2 वरती धावसंख्या 8. काल सामना आपण बघितला T20चा भारत वर्सेस इंग्लंड. इंग्लंड संघाचे 2 गडी बाद होते 119 धावांवरती आणि तो संघ 127 वरती ऑल आउट झाला. म्हणजे 8 धावांवरती 8 गडी बाद झाले आणि 6 गडी बाद केले चहलने. अप्रतिम फिरकी गोलंदाज भारतीय संघाचा. 6 गडी बाद केला. एक नवीन विक्रम त्याच्या नावावरती. आकाश कोपर एंड कडनं यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये.
आकाश वारेकर एक चांगला गोलंदाज विक्टरी स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा खेळतो हा गोलंदाज शहरी क्रिकेटमध्ये, परंतु पिंट्यासारख्या फलंदाला पूर्णपणे बांधून ठेवले मी म्हणेन. धावसंख्या 8. चौथा सामना आहे वाडेकर वर्सेस नवापाडा. आकाश वारेकर कोपर एंड कडनं. यावेळेस मात्र पिंटूने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. मात्र कारण की आज आपण बघतोय गुरुवार. पहिल्या षटकात 14 धावा दिल्यात मी म्हणेन आकाश वारेकरने, कारण की 70चा टार्गेट अजूनही 56 धावांची गरज आहे. यानंतर सामना आपण बघणार मोठी देसाई वर्सेस सापाडे. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. मोठी देसाई संघ आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये. मयूर सापाडे संघ सज्ज आहे पूर्णपणे. नाणेफेकी जिंकले. सामना बरोबर सुटला सर्वांना विकेटचा विचार केला जाईल. त्यानंतर टॉस या स्पर्धेचा नियम. यावेळी चेंडू टॅप केला होता. चेंडू सरळ आणि फलंदाज बाद. बिग विकेट. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाले, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाले. बिग विकेट मी म्हणेन, कारण राहुल आपण होते कोणत्या प्रकारचा कॉल नव्हता गिरीजचा. आणि पिंट्यासारख्या फलंदाला बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज अन्नू येतोय. धावसंख्या 14. सर्व संघांना सूचना आहे जेव्हा आपण मैदानात उतराल तेव्हा जी आपली एंट्री आहे तिकडनं जायचे आणि आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. अप्रतिम गोलंदाजी आपल्या भागामध्ये प्रितेशच्या माध्यमातून. धावसंख्या 14. थोडासा प्रेशर दिसतोय मला असं वाटतं सकाळच्या सत्रामध्ये गिरीश वरती. कारण प्रितेश चांगली गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसात प्रितेशने या एंडने चांगली गोलंदाजी केली होती. प्रितेश मोठा गाव एंड कडनं. यावेळी मात्र गिरीशने खेळ काढल्या. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग. अक्षय भोईर आणि जितू म्हात्रे आणि आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील भोपर, राहुल भोईर मानेरा आणि मी नितीन काळन आजदेगाव असे 3 समालोचक या स्पर्धेमध्ये, तर 2 गुणलेखक आणि आमचे या स्पर्धेचे शिल्पकार विजय भोईर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहेत. त्यांनाही आपण खेळताना बघणार आहोत येत्या 6 फेब्रुवारीला. गोलंदाज प्रितेश मोठा गाव एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र गिरीशने खेळ काढला. चेंडू आता मात्र बेस्ट टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. गिरीश बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. धावसंख्या 20. नवीन फलंदाज बाळा. 2 स्टँड सुद्धा आपण बघतोय या स्पर्धेत. एक स्टँड आपण बघतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने एक स्टँड आहे, तर दुसरं स्टँड आपण बघतोय स्वर्गीय राकेश सुरेश म्हात्रे सोनारपाडा यांच्या नावाने. असे 2 स्टँड आपण बघतोय या स्पर्धेसाठी.
सर्व संघांना सूचना असेल, जेव्हा आपण मैदान उतरता तेव्हा जी आमची मेन एंट्री आहे तिकडनं आपल्याला यायचंय आतमध्ये. या स्पर्धेचे नियम खूप कडक आहेत आणि त्या नियमांचं पालन करायचंय सर्व संघांना. गोलंदाज प्रितेश. यावेळेस मात्र अनुने खेळून काढल्या चेंडू, झेल सुटतोय ते आकाश वारेकरच्या हातातनं आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. चार ने धावसंघ वाढते, धावसंघ 24. पहिला चौकार अनुच्या बॅटमधनं. अनु आपला 4 धावाने खातं करतोय. धावसंख्या 24. प्रितेश. यावेळी मात्र चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रबल होतोय, लॉंगॉनच्या मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. षटक समाप्त होते. 2 षटका समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये 26. दरम्यान संतोष म्हात्रे साहेबांचं आगमन होतोय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. संतोष म्हात्रे साहेब. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती 26. येणारे 18 चेंडू अजूनही 44 धावांची गरज आहे चिकनगर संघाला. कालच्या दिवसात आपण विचार केला तर निजे संघाने 2 सामने जिंकलेत, आडवली संघाने 2 सामने जिंकलेत आणि त्यातील राहिलेला हा सामना कालच्या दिवसातील. यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकेल, म्हणजे 3 संघ पुढे सरकतील. 12 संघ खेळले काल. आज आपण 12 संघ खेळताना बघणार आहोत. पहिला सामना मोठी देसाई वर्सेस सापार्डे, दुसरा सामना आगासन वर्सेस उसरघर. नक्कीच उसरघर संघाचे संघनायक आपण बघतोय विशाल म्हात्रे यांचं आगमन होतोय. सर्वात लवकर आपण मध्ये हजेरी लावली मी म्हणेन विशाल म्हात्रेने, कारण जो वेळ दिलाय आयोजकांनी. आमचे आयोजक आहेत गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ व त्यांचे ग्रामस्थ. ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चषक सन 2017. येणारे 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज मुकेश. तिसरं षटक घेऊन गोलंदाज मुकेश. 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र धाव चेंडूची समाप्ती होते. योग्य कॉल दिला मी म्हणेन अन्नूने. नेहमी आपण क्रिकेटमध्ये सांगत असतो संवाद होणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट असा खेळ आहे, आपण बघतोय सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कारण कालच आपण बघितलं असेल इंग्लंड संघाचे 2 गडी बाद 119 धावा द्या आणि तो इंग्लंड संघ 127 धावांवरती ऑल आउट झाला. म्हणजे इंटरनॅशनलचा विचार करता 8 धावांवरती 8 गडी बाद झाले. चहलने अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय 4 धावांसाठी. चार धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे चिकनगर संघाची 30-40 धावांची अजूनही गरज आहे. 70 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना चिकनगर संघ. यावेळी मात्र बाळाने खेळून काढला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. डोंगरावर पोरावी टाकलाय टाका. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 36. बाळा एक चांगला फलंदाज आहे. फलंदाजी खूप खोलवर आहे मी म्हणेन चिकनगर संघाची. कारण की अमित सारखा एक फलंदाज अजूनही नक्कीच अमित नाहीये. अमित आमच्या सोबत आहेत, 12वे खेळाडू आहेत. कारण की अमित सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत गोलंदाजी फलंदाजी. त्यामुळे नक्कीच गोलंदाजी कमी भासली असेल. यावेळेस मात्र फलंदाज बाद. बाळा बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. डोंगराला ऐशी
यष्टिक्षक आपण बघतोय मिथून. मिथून नेहमी आमच्या संपर्कात असतात. अप्रतिम झेल बघायला मी म्हणजे मिथूनने, कारण की बाळाचा विकेट सुद्धा खूप महत्वाचा होता दिवा संघासाठी, कारण की आकाश वारेकरचा वापर केला नाही. तिसऱ्या षटकात मुकेशचा वापर केलाय. नवीन फलंदाज विकी भोईर, विक्रम भोईर. यावेळेस माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. खराब क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षक होते काका. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. पालखी निघाली ती पायी पायी आत बसला शिर्डीचा साई. अशा वेळी आपण बघतोय राहुल खराब क्षेत्ररक्षण केलं मी म्हणेन दीपकने दिवा संघाच्या, कारण एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या देते 40 धावा. 13 चेंडू 30 धावांची अजूनही गरज. यावेळेस मात्र विक्रमने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अप्रतिम झेल. रोशन कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. सादर करत आहे सुपर हिट गीत राडा राडा. गडबड करू नका, गोंधळ करू नका, अन्न करू नका. सादर करत आहोत राडा राडा. पाण्याची मागणी केली आहे. आयोजकांना विनंती आहे. बारा चेंडू 30 धावांची गरज आहे. 15च्या सरासरी आता धावा कुठे. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. 5 धावांची पॅनल्टी लागली मी म्हणेन चिकनगर संघाला. त्या 5 धावा महागात ठरू शकतात विनोद क्रिकेटमध्ये, कारण की वेळेवर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. 12 चेंडू 30 धावांची. चला मोठी देसाई संघ आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. मोठी देसाई आणि सापाडे आमच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे. मोठी देसाई आणि सापाडे, कारण की 5 धावांची कुठेतरी पॅनल्टी लागली त्या मागात ठरू शकतात, कारण की जर पॅनल्टी लागली नसती मी म्हणेल तर 25 धावा राहिली असत्या. आता मात्र 30 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे आकाश वारेकर. सेकंड फलंदाज अन्नू. 9 सेकंडला निकेश. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. झेल सुटतोय. दुसऱ्यांदा अन्नू सारख्या खेळूचा झेल सुटतोय आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. सागर 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 माझी लाडाची तू जरा दे मला मुकू तू इलो इलो करशील का. धावसंख्या 44. 11 चेंडू 26 धावांची गरज आहे. 11 चेंडू 26 धावांची गरज आहे. अन्नू सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टी मी म्हणे अन्नू भोईर कधी सामना टर्न करू शकतो असा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे. क्षमता अन्नू मध्ये मात्र सिद्ध करावं लागेल. मात्र अन्नू या नावाने ओळखला तो. नाव अनिरुद्ध आहे. यावेळेस माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. आता मात्र दीपक कोणती चूक करत नाही. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 45. 10 चेंडू 25 धावांची गरज आहे. स्टॅकन फलंदाज निकेश.
10 चेंडू 25 धावांची गरज आहे. सामना बरोबर सुटला तर विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट बरोबर असल्यास टॉसचा विचार केला जाईल. आडवली संघाचे संगणक जर आला असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. निकेश आता मात्र 6व्या क्रमांकावर आलेत. मी म्हणेन निकेश. विक्रम भोईर सुद्धा बाद झाले. मी म्हणेन या सामन्याचा टर्निंग पॉइंट मी नक्कीच म्हणेन पिंट्या धावचीत झाला. कारण पिंट्यामध्ये क्षमता आहे. चौकार षटकार मारण्याची तो खेळाडू मात्र धावचीत झाला. मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. मुकेश चेंडूला येऊन फील्ड करतो. 2 धाव मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 47 47. 23 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 धावांची गरज आहे 23. कालच्या दिवसात निजेश संघाला 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज होती आणि निजेश संघाने अजय पाटीलने सामना टर्न केला. ज्या अजयने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये तब्बल 108 धावा कुठल्या होत्या. संघ अडचणीत होता कोळेगाव संघाविरुद्ध आणि संघाला विजय संपादन करून दिला होता अजय पाटीलने. अजय पाटील आणि सचिन पाटील. यावेळी मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता. फलंदाज बाद पायचीत. नवीन फलंदाज श्रीकांत येतोय. निकेश बाद होतोय. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. विकेटचा विचार केला आपण तर दिवा संघाचे 5 गडी बाद झालेत. चिकनगर संघाचे सुद्धा 5 गडी बाद झाले. दोन्ही संघाचे 5-5 गडी बाद झालेत. टॉस विन चिकनगर संघ आहे म्हणजे विकेट न टाकता 22 धावा चालूच शकतात विनोद अजूनही. 8 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज आकाश. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. फलंदाज बाद. अजून एक झटका चिकनगर संघाला. याच दरम्यान आपण देवीचा पाड्याचे सुभाष पाटील साहेब आणि भीम म्हात्रे साहेब देवीचा पाडा यांचं आगमन होते. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर आता मात्र 23 धाव कंपल्सरी कराव्या लागतील या चिकनगर संघाला. कारण की चिकनगर संघाचे 6 गडी बाद होत आहेत. दिवा संघाचे 5 गडी बाद आहेत. 7 चेंडू 23 धावांची गरज. अप्रतिम सामना आपण बघतोय विनोद. तसेच विशाल भोईर मोठा गाव व्यासपीठावरून स्थान बनवायचे. याही साधा चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. फलंदाज बाद. अजून एक झटका चिकनगर संघाला. हॅट्रिक पूर्ण होते. चला लवकर जायचंय फलंदाज आहेत द्वारकानाथ. चला खेळाडू कक्षामध्ये राम बघायचे. शांत बसायचे. 6 चेंडू आता मात्र 23 धावांचे. कंपल्सरी 23 धावा करायचे आहेत. कारण की संघ पूर्णपणे बॅकफुटवर येते. मी म्हणेन चिकनगर संघ. कालच्या दिवसात आपण आमचे मित्र विशाल म्हात्रे यांनी सुद्धा कौतुक केलं होतं दिवा संघाचं. विशालने सांगितलं दिवा संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. नक्कीच विशालचं म्हणणं मी म्हणेन खरं ठरतोय.
चांगली गोलंदाजी केली आज, कारण चिकनगर संघ खूप चांगला संघ होता. पण रेग्युलर इंटर या दरम्यान विशाल भोईर यांचा आगमन होतोय आणि तसेच पिंट्या जोशी जुनी डोंबिवली यांचंही आगमन होतंय. पिंटू पाटील आणि विशाल भोईर मोठा गाव. पिंट्या पाटील जुनी डोंबिवली यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे भूषण. शांतत बसायचे चिकनगर संघ. 6 चेंडू 23 धावांचे. मी तर खूप घाई केली चिकनगर संघाने. 12 चेंडू 30 धावांची गरज असताना एक चौकार आला होता विनोद. त्यानंतर 7च धावा आल्या त्या षटकामध्ये. आकाश वारेकर अप्रतिम कमबॅक. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू 22 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका दिवा संघ. अप्रतिम संघ बांधणी केली मी म्हणे दिवा संघ. पाच चेंडू 22 धावांची गरज. आपण संकेत भगत नाहीये संघामध्ये दिवा संघामध्ये. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1च धाव. अनिकेत होते क्षेत्ररक्षक. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं होतं अनिकेतने अंडर 21 IPL मध्ये प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. 21 धावांची अजून गरज आहे. 4 चेंडू. जर आपण विचार केला राहुल तर आपण चौकार षटकार बघायला मिळत नाही, कारण विकेट आपण पहिले रेग्युलर इंटरेस्ट मध्ये गेले चिकनगर संघाचे. त्यामुळे चिकनगर संघ पूर्णपणे अडचणीत येतोय. यावेळी मात्र चेंडू घेऊन काढतोय फलंदाज बाद. अजून एक झटका. 8वा गडी बाद होतोय. चला मोठी देसाई संघ आणि सापाडे संघ आमच्या व्यासपीठासमोर यायचे. मोठी देसाई आणि सापाडे दोन्ही संघाने यायचे लगेच. पूर्णपणे बॅकफुटवर संघ चिकनगर संघ. 3 चेंडू 21 धावांची गरज. विरोधी एक सामना मला अजूनही आठवतोय. मोठागाव संघाला 3 चेंडू मध्ये 21 धावांची गरज होती. निलजे येते त्या धावा केल्या होत्या 3 चेंडू मध्ये. 3 चेंडू सोय टाकले होते आणि त्यानंतर 3 षटकार मारले होते. मी नक्कीच खाडी संघाला 21 धावांची गरज होती आणि प्रल्हाद पाटीलने 3 षटकार मारले होते. अजून एक झटका. 9वा गडी बाद होतोय. रोशन कोणती चूक करत नाहीये. फक्त आता औपचारिकता उरले विनोद या सामन्याची. चला सापाडे संघ पॅनल्टी लागेल नाही तर आपल्याला. वारंवार सूचना करतोय. मगाशी सांगितलं की अगोदर येऊन थांबायचे सापाडे आणि मोठी देसाई संघ. आपण जास्त वेळ घेत आहे आणि आपल्याला पॅनल्टी लागेल दोन्ही संघ, कारण 5 धावांची पॅनल्टी लागली ऑलरेडी चिकनगर संघाला. या सामन्याचा मानकरी ठरतोय तो